मॉनिटायझेशन बद्दल कडून एक नवीन अपडेट आलेला आहे. आतापर्यंत 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम जेव्हा कंप्लीट व्हायचा, त्यावेळेस आपला चॅनल हा मॉनिटाईज व्हायचा. आणि जर शॉर्ट व्हिडिओ असतील, तर शॉर्ट व्हिडिओ असताना आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज हे 3 महिन्यात कंप्लीट करणं गरजेचं होतं, की त्यावेळेस आपला चॅनल काय व्हायचा, मॉनिटाईज व्हायचा. मॉनिटाईज म्हणजेच काय, आपल्या चॅनलवरून आपण जे व्हिडिओ बनवतो, त्या व्हिडिओ थ्रू आपली कमाई चालू व्हायची किंवा पैसे मिळायला सुरुवात व्हायची. पण आता असं काही नाहीये. तुम्हाला आतापर्यंत माहीत असेल, की YouTubeकडे हाफ मॉनिटायझेशन पण होतं. हाफ मॉनिटायझेशन होतं म्हणजेच काय, 500 सबस्क्रायबर ज्यावेळेस तुमचे कंप्लीट होतील आणि 3000 तास वॉच टाईम कंप्लीट होईल, त्यावेळेस तुमचा चॅनल हा हाफ मॉनिटाईज होत होता. पण आता कडून ह्याच पद्धतीचे एक नवीन भन्नाट अपडेट आलेला आहे, की 500 सबस्क्रायबर असताना पण आपण आपला चॅनल हा मॉनिटाईज करून आपल्या चॅनलवरती आपण पैसे कमवायला सुरुवात करणार आहोत. तर ते नवीन अपडेट काय आहे नक्की, त्याबद्दल मी तुम्हाला ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अपडेट सांगण्यापूर्वी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, की माझा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओला जवळपास 70,000 व्ह्यूज आहे आणि 70,000 व्ह्यूजमधून त्या व्हिडिओजवरती मला 4000 तास वॉच टाईम, 1,500 सबस्क्रायबर आणि तुम्ही जो ॲव्हरेज रेव्हेन्यू आहे किंवा एस्टिमेटेड रेव्हेन्यू आहे, तो बघू शकता. जवळपास काहीतरी $42 ते $43 हा तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ बघू शकता, की ज्या व्हिडिओजला आलेले आहे 40,000 व्ह्यूज, म्हणजे लगभग 70,000 पेक्षा जवळपास 30,000 व्ह्यूज ह्या व्हिडिओला कमी आहे. तरी ह्या व्हिडिओमधून मला मिळालेले आहे 2,500 तास वॉच टाईम, 1,000 सबस्क्रायबर आणि तुम्ही मेन म्हणजे एस्टिमेटेड रेव्हेन्यू बघा, बघ $38, म्हणजे 1,000 व्ह्यूजला मला मिळालेला आहे $1. तर असा डिफरन्स का? आता तेच मी तुम्हाला आजच्या नवीन अपडेटमध्ये सांगणार आहे, की नक्की कोणतं अपडेट आहे, की ज्या अपडेटमुळं एका व्हिडिओजला डबल व्ह्यूज असून पण अर्निंग जवळपास लगभग तोच आहे आणि एका व्हिडिओला त्यापेक्षा म्हणजे लगभग अर्धे व्ह्यूज कमी आहे, तरी पण दोघांची कमाई काय झालेली आहे, सेम झालेली आहे लगभग. तर असं का? तर तेच महत्त्वाचं अपडेट आहे. तर ते अपडेट बघायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला या अपडेटचा खूप जास्त फायदा होईल. तर बघा, आतापर्यंत हाफ मॉनिटायझेशन म्हणजेच काय? त्यावेळेस तुमचा चॅनल हा हाफ मॉनिटाईज व्हायचा. त्यावेळेस तुम्हाला मेंबरशिप आणि सुपर चॅट हे 2 ऑप्शन ऑन व्हायचे. म्हणजेच तुमचा चॅनल हा हाफ मॉनिटाईज व्हायचा. तुम्ही मेंबरशिपमधून आणि सुपर चॅटमधून काय करायचे? पैसे कमवायला सुरुवात करायचे. मेंबरशिप म्हणजे काय? एखाद्याने आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतली, म्हणजेच त्याला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडतात किंवा आपल्या चॅनलवरती त्याला असं वाटतंय, की नाही ह्या चॅनलला मी मेंबरशिप घ्यावी, ह्या चॅनलमधून मला खूप छान माहिती मिळते. पण असं शक्यतो खूप जास्त लोक करत नाही. ज्यांना आपली माहिती खरंच जेन्युइनली आवडते किंवा ज्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे, तीच लोकं आपली काय घेतात? मेंबरशिप घेतात. आणि दुसरं आहे सुपर चॅट. सुपर चॅट म्हणजेच काय? एखादा आपल्या व्हिडिओवरती सुपर चॅट करतो, म्हणजे सुपर स्टिकर पाठवतो. त्या सुपर स्टिकरचे जवळपास ₹40, ₹80 ह्या पद्धतीने त्यांना चार्जेस हे पे करावं लागतात. मेंबरशिपचे पण ₹100, ₹200, ₹300 ह्याप्रमाणे चार्जेस हे पे करावं लागतात. पण लगभग काय असतं, जोपर्यंत आपण नवीन युट्यूबर असतो, शक्यतो आपल्या चॅनलची लवकर कोणी मेंबरशिप घेत नाही किंवा आपल्या चॅनलवरती कोणी सुपर चॅट करत नाही. तर ह्या 2 गोष्टींमुळं हाफ चॅनल मॉनिटाईज होऊन पण काहीही फायदा होत नाही. पण आजचा जो नवीन भन्नाट अपडेट आहे, त्यामुळं आपल्या चॅनलवरती फक्त 500 सबस्क्रायबर असताना पण आपल्या चॅनलवरची जी कमाई आहे, ती खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. आणि ते अपडेट आहे, की आतापर्यंत तुम्ही बघितलेलं असेल, की YouTubeवरती भरपूर सारे यूट्यूबर आहे, की ज्यांच्या चॅनलवरती ज्यावेळेस 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट होता, त्यावेळेस काय करू शकता, ते त्यांचं शॉपिंग ॲफिलिएट हे चालू करू शकता. पण आता YouTubeने असं एक भन्नाट फीचर आणलेलं आहे, की ज्यामुळं काय झालेलं आहे, की ज्यांचे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे, 10,000 कुठे आणि 500 कुठे. तर या 500 सबस्क्रायबरवरती आपल्या चॅनलवरती आपण शॉपिंग ॲफिलिएट हे चालू करू शकतो. शॉपिंग ॲफिलिएट म्हणजेच काय? तुम्ही तुमच्या व्हिडिओजवरती प्रॉडक्ट टॅग करू शकता. प्रॉडक्ट टॅग केल्यामुळे काय होतं, तुमच्या व्हिडिओजवरती जे टॅग प्रॉडक्ट आहे, त्यावरून जर एखाद्याने तुमच्या प्रॉडक्टला काय केलं, पर्चेस केलं, तर ऑन द स्पॉट त्याचं कमिशन हे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे डॉलरप्रमाणे. तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस पे करायचे नाही किंवा कोणतीही प्रोसेस करायची नाहीये. ऑटोमॅटिक तुमच्या चॅनलवरती 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तुम्हाला टॅग प्रॉडक्टचा ऑप्शन हा व्हिडिओ अपलोडिंग करताना येणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला प्रॉडक्ट हे टॅग करायचे आहे. लक्षात ठेवा, प्रॉडक्ट टॅग हेच करायचे आहे, की तुमच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी शो होत आहे किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी दाखवत आहे, त्याच गोष्टी तुम्हाला इथं दाखवणं गरजेचं आहे, की त्यावेळेस तुमचा टॅग प्रॉडक्ट जी पॉलिसी आहे, त्यामध्ये तुमचे प्रॉडक्ट हे बसले जातील आणि कोणत्याही पॉलिसीमध्ये तुमचा चॅनल हा अटकला जाणार नाही. कारण आता बघा, इथं फक्त माझं शर्ट दिसतंय, टी-शर्ट, बाकी काहीही दिसत नाही. आणि आता मी इथे केला ट्रायपॉड टॅग किंवा माईक टॅग, तर माझ्या चॅनलवरती ॲफिलिएट पॉलिसी किंवा ॲफिलिएट व्हायलन्स अशी पॉलिसी येईल आणि काय होईल, माझा ॲफिलिएट प्रोग्राम हा बंद होईल. तो प्रोग्राम बंद झाल्यामुळं आपलं सगळ्यात जास्त महत्त्वाचं मोठं नुकसान असतं. ते नुकसान नको व्हायला म्हणून तुम्हाला ह्या पॉलिसी फॉलो करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, की प्रॉडक्ट नक्की टॅग कसा करायचा. बघा, आता भरपूर जण जे थंबनेल आहे, त्या थंबनेलमुळं माझ्या व्हिडिओजवरती नक्की आले असतील, एवढा कॉन्फिडन्स मला आहे.
आता थंबनेलमुळे तुम्ही इथे आलेला आहात म्हणजेच काय YouTubeकडून तुमचं सर्व टेन्शन संपलेलं आहे. आपल्याला 4,000 तास आणि 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्याची गरज नाही. तरी आपला चॅनल हा मॉनिटाईज होणार आहे. नक्की. तर असं बघा, ह्या पद्धतीच्या स्वप्नात राहू नका. कारण ह्या पद्धतीचं जर नवीन अपडेट YouTubeने कधी आणलं, की तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम हा कंप्लीट करण्याची गरज नाहीये. तर तुम्ही YouTubeवरती सक्सेस होऊ शकत नाही हे बॉन्ड पेपरवरती आज माझ्याकडून लिहून घ्या. का बघा, ज्यावेळेस तुम्ही पहिला व्हिडिओ अपलोड करता, पहिला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला YouTubeबद्दल काहीही नॉलेज नसतं किंवा काही गोष्टी माहीत नसतात. तुम्ही फक्त अपलोड करायचं म्हणून करता आणि पहिल्याच व्हिडिओला तुमच्यात 2 व्ह्यूज आले, 1 व्ह्यूज आले. कारण सुरुवातीला जास्त व्ह्यूज येत नाही. YouTube आपल्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन हे पाठवत नाही. मग तुमच्या व्हिडिओजला कमी व्ह्यूज आले, तर तुम्ही मी गॅरंटी देते, तुम्ही फक्त 10 ते 20 व्हिडिओ टाकाल. त्या 10 ते 20 व्हिडिओमध्ये तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आले नाही, तुमचे सबस्क्रायबर वाढले नाही. तुम्ही कंटाळून YouTube चॅनल सोडणार आणि पळून जाणार. YouTubeवरती तुम्ही टिकू शकत नाही. पण तुम्हाला सांगते YouTubeचा जो हा क्रायटेरिया आहे 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम. तर आपण YouTubeवरती सक्सेस होण्यासाठी किंवा आपल्याला YouTubeवरून पैसे कमवायचे आहे. या नादामध्ये आपण काय करतो ते 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम कंप्लीट करण्याच्या मागे पळतो. कितीही कष्ट घ्या, कितीही टाईम जाऊ द्या. तरी आपण वर्ष 2 वर्ष यासाठी देतो आणि तो क्रायटेरिया हा कंप्लीट करतो. पण तो क्रायटेरिया कंप्लीट करता आपलं जे पहिलं स्किल होतं, पहिल्या दिवसाचं स्किल आणि जे वर्ष 2 वर्षानंतरचं स्किल आहे, जमीन आसमानाचा फरक असतो. तुमच्यामधलं जे बोलायचं टॅलेंट असतं किंवा तुमचं जे व्हिडिओ बनवण्याचं टॅलेंट असतं किंवा व्हिडिओ एडिटिंगचं टॅलेंट असतं किंवा थंबनेल बनवण्याचं टॅलेंट असतं, हे पूर्णपणे इम्प्रूव्ह झालेलं असतं किंवा एकदम हाय लेव्हलला गेलेलं असतं. त्यामुळे YouTubeवरती तुमचा ग्रो करण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त वाढतात. पण हा क्रायटेरिया आहे म्हणून. पण हा क्रायटेरिया बंद केला तर तुम्ही ह्या पद्धतीचं काम करणारच नाही. सुरुवातीलाच तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल किंवा टेन्शनमध्ये तुम्ही YouTube चॅनल सोडून देणार. YouTubeचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया महत्त्वाचा आहे. 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम, की जेणेकरून आपल्याला शिकायला मिळतं, की नक्की जास्त व्ह्यूज येण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हा आपला वॉच टाईम क्रायटेरिया किंवा सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट होतो, त्यावेळेस आपल्याला YouTubeवरती जवळपास ए टू झेड नॉलेज आलेलं असतं, की नक्की व्ह्यू कसे बनवायचे किंवा आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त व्ह्यूज कसे आणायचे, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल कसे करायचे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने काय होतं, आपण YouTubeवरती सक्सेस होतो. पण जर हा क्रायटेरियाच नसेल तर विचार करा, तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करणार नाही. कारण पहिल्याच दिवसापासून तुम्हाला पैशाची चटक ही लागेल. मग तुम्ही कोणतंही प्रॉपर काम न करता फक्त अपेक्षा करत चला, की नाही माझ्या चॅनलवरती विचार करा, सुरुवातीला फक्त 1-2 व्ह्यूज येणार आहे, 10 व्ह्यूज येणार आहे, 50 व्ह्यूज येणार आहे. जेव्हा कुठेतरी 1,000, 2,000, 3,000, 4,000 असे व्ह्यूज यायला लागतात, त्यावेळेस कुठेतरी $1, $2 तुमच्या चॅनलवरती तयार होतो. पण जर तुमच्या चॅनलवरती 10 व्ह्यूज आले, 20 व्ह्यूज आले, तर तिथं तुमचे $0.1 पण तयार होणार नाही. आणि ह्या गोष्टी तुम्ही बघून नक्कीच तुम्ही चॅनल ग्रो करण्याच्या आधी किंवा चॅनल सक्सेस होण्याच्या आधीच तुम्ही YouTubeवरून काय केलेलं असाल, आउट झालेले असाल. जर तुम्हाला YouTubeवरती आउट व्हायचं नसेल, तर हा क्रायटेरिया YouTubeने बंद न करावा हेच अपेक्षित आहे. आणि हा क्रायटेरिया जोपर्यंत आहे, तोचपर्यंत आपण YouTubeवरती सक्सेस होणार हे माझ्याकडून लिहून घ्या. तर आता बघा राहिला डिफरन्स, मी तुम्हाला जे 2 व्हिडिओ दाखवले. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं ज्याला 70,000 व्ह्यूज आलेले आहेत. त्यामध्ये मी कोणताही प्रॉडक्ट हा टॅग केलेला नव्हता. पण जो नेक्स्ट व्हिडिओ होता, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रॉडक्ट हा टॅग केलेला होता. एक माईक होता, त्या माईकला काय केलेलं होतं, तिथे ॲड केलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता, की तो माईक भरपूर जणांनी हा काय केलेला, परचेस केलेला. आणि परचेस केल्यामुळे काय झालेलं, माझं त्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त रेव्हेन्यू हा तयार झालेला किंवा जास्तीत जास्त डॉलर हे तयार झालेले. तर त्यामुळं तुम्ही पण तुमच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त अर्निंग तयार करण्यासाठी या पद्धतीचे प्रॉडक्ट हे टॅग करू शकता. तुम्हाला जे स्वप्न आहे, की YouTube नियम बदलल, 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम काय करत, पूर्णपणे बंद करत. या भ्रमात राहू नका किंवा हे स्वप्न म्हणजे हे रियालिटी जरी झाली, तरी तुम्ही YouTubeवरती टिकणार नाही. हा क्रायटेरिया आहे. म्हणून तुम्ही YouTubeवरती एक सक्सेसफुल यूट्यूबर बनणार हे नक्कीच आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आणि YouTubeचं हे नवीन अपडेट तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स, तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या नवनवीन ट्रिक्स असतात किंवा तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.